रेकॉर्डिंग आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते. सर्वांचं स्वागत. आज 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्र आहे. महाशिवरात्री निमित्त आपण हे एक ध्यानाचं सेशन घेतोय. थोडे ज्ञान थोडे ध्यान या अंतर्गत आपण घेतोय. नेहमीच मला कुठलंही ध्यान घ्यायचं झालं तरी असं वाटतं की आपण जे कुठलं ध्यान घेणार असू त्याची थोडीशी पूर्व भूमिका तयार जर आपण केली तर आपण त्या ध्यानात अधिक खोलवर शिरू शकतो. त्यामुळे थोडस बौद्धिक, कारण आपली बुद्धी कशी आहे माहितीये का, की बुद्धी इकडे तिकडे तिकडे इकडे जात असते सारखी. तर त्याला एक दिशा दिली, आपलं मन आहे ते भरकटत जातं. त्या मनाला एकदा ती दिशा दिली, बोलून त्या विषयात त्याला शिरायला मदत केली आपण, तर आपलं ते मन ऑटोमॅटिकली ध्यानात पण पटकन शांत व्हायला लागतं. म्हणून थोडस आधी ज्ञान आणि मग ध्यान. तर आजचा विषय महाशिवरात्रीचाच आहे निश्चितच. आणि आज मी जे काही सांगणार आहे ते काही अर्थात कुठल्याही परंपरेला पारंपरिक आपण जे कथा ऐकतो वगैरे त्या काही मी सांगणार नाहीये. परंतु त्या कथांवरून काही ज्या गोष्टी मला असं वाटलं की अरे वा, हे खूप साधर्म्य आहे, आपल्यासाठी काय त्या कथेतून घेता येईल, हे जे मला वाटलं ते मी सांगते. की परवाच कुठेतरी त्या जी आपल्याला माहिती आहे कथा, की पार्वती खूप शिवाला वरायचं म्हणून तो ध्यानात बसलेला होता. आणि तो काही म्हणजे लग्न हा विषयच नव्हता. त्याने आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रतच घेतलं होतं त्यात. आणि हिला तर त्याच्याशी लग्न करायचं होतं. तर ती साधना करत होती, त्याच्या चरणाशी बसून साधना करत होती. आणि अशी कथा आहे की शिवानी कामदेव आले. कामदेव म्हणाले की आपण पार्वतीला मदत केली पाहिजे. कारण पुढे नंतर तारकासुराचा वध व्हायचा आहे ना, त्यामुळे सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो त्यांच्या लग्नामध्ये. त्यांच्या पुत्रापासून तो वध होणार असतो म्हणून त्यांना रस असतो त्या याच्यात. त्यामुळे कामदेव म्हणतो मला पार्वतीला मदत केली पाहिजे, की शिवाच्या मनात प्रेम भावना जागी करायला पाहिजे, म्हणजे तो लग्न करेल. आणि मग आपल्याला ती कथा पण माहिती ना, की कामदेव तिथे जातो आणि शिव ध्यानातून जागा होतो. आणि असं सांगतात असं की शिव त्याचा तिसरा नेत्र उघडून कामदेवाचा वध करतो. बरोबर आहे, असं सांगतात. तर मला असं वाटलं, शिव वध करत नाही, त्याचा वध होतो, कारण तो त्याच्या समोर जातो. आणि एवढं सतत ध्यान करणारी जी व्यक्ती, आपण कोणीही असेल, आपलं सुद्धा जर आपण खूप ध्यान करत असू, सत्व पूर्ण जर असं जागरूक लेव्हलला असेल, तर आपण डोळे उघडल्यावर आपला प्रभाव समोरच्यावर पडतो. आणि समोरचा जर आपल्या एक्झॅक्टली विरुद्ध विचारांचा असेल, म्हणजे कामदेव म्हणजे अर्थात संपूर्ण रजस आणि तमस वृत्ती आहे, आणि ही पूर्ण सात्विक वृत्ती. तो सत्वाचा जो अग्नी आहे माझ्यात जागा झालेला, आणि आता मी डोळे उघडलेत ना, तर ती जी शक्ती आहे जी डोळ्यातून भस्कन बाहेर जी पडते, त्या शक्तीने तो कामदेव भस्मसात झाला. त्या कामदेव म्हणजे कुठली व्यक्ती नाहीये, परंतु ती कामना, म्हणजे पार्वतीच्या मनातली शारीरिक ओढीची जी कामना होती ती भस्मसात झाली. कारण आपल्याला पार्वतीचं माहितीये, तिचा हा आधीच्या जन्मात ती सती होती. तर सती म्हणजे असंच की तिला मी म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन असं करते की सती म्हणजे जिला संसारात पूर्ण रस आहे, म्हणजे माझ्या बाबांकडे जायचंय, तुम्ही पण चला माझ्या बरोबर. आपल्याला सतीची गोष्ट माहितीये त्यामुळे मी ती काही सांगत नाही.
की या ना, त्यांनी नाही बोलवलं म्हणून काय झालं, तुम्ही या की, माझ्या बरोबर नको का तुम्हाला यायला, असं ती नवऱ्याला सांगते. म्हणजे टिपिकल आपले जे प्रापंचिक नवरा बायको होते, असं तिचं हे हे होतं. आणि आपल्याला हेही माहितीये की शिवानी तिला सांगितलं होतं, तुझं अजून माझ्या बाजूला बसण्यात तुझी अजून मानसिकता झालेली नाहीये. त्यामुळे तिला कधीही त्यांच्या बाजूला बसायचं त्यांनी सती असताना स्थान दिलं नव्हतं. ह्याचाच अर्थ काय, तुमचं अजून तुम्ही अजून शरीर आणि मनाच्या पलीकडे जायला पाहिजे. मग तिचा तो पद ती मरते आणि मग तिचा नवीन जन्म होतो. आता पार्वतीला काय होतं, रेपिटेशन होतं ना. आपण म्हणतो ना, पूर्वजन्माचा आपण घेऊन येतो. तर ती पार्वती पूर्वजन्माचं घेऊन आली आणि त्याच जिथून संपलं तिथेच सुरू होतं. तर तिला जरी आधीच्या जन्मात उपरती झालेली असली तरी अजून ती ऍक्टिव्ह नव्हती झाली उपरती सगळी. इट वॉज नॉट ऍक्टिव्ह. त्यामुळे ती अजूनही त्या विचारांच्या लेव्हलला होती. तर तिचे ते विचार पूर्णपणे घालवून टाकणं हे शिवाचं पहिलं काम होतं. तर शिवानी तिच्या मनातला तो जो व्यावहारिक प्रपंचाचा नवरा बायकोचा विचार होता तो घालवून टाकला, की यू हॅव टू लिफ्ट युअर सेल्फ फ्रॉम द बॉडी टू द माइंड आणि सोल. सोल लेव्हलला जे विवाह व्हायचा आहे तो सोल लेव्हलला आपला झाला पाहिजे, नॉट टू द फिजिकल बॉडी लेव्हल. तर ह्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ती जी स्टोरी आहे ती पास्ट लाईफ, पार्वतीला त्यांनी पास्ट लाईफ रिग्रेशन करून दाखवलं बहुतेक. आणि आणि त्यांनी सांगितलं की हे हे असं चालणार नाही. तुला जर माझ्या बाजूला स्थान हवं असेल, तुला शिवत्वापर्यंत जायचं असेल, तर तुला असं बॉडी माइंड मध्ये खेळत राहून नाही चालणार. तुला वरती वरती उचलायला हवं तुला स्वतःला. काम म्हणजे अर्थात वासना सगळ्या आपल्या आपल्या सगळ्या इच्छा, इच्छांच्या वर जायला पाहिजे तुला. इच्छा नसावी असा अर्थ नाही. पण नंतर त्याने पुन्हा कामदेवाला जागं केलं, पुन्हा जन्म दिला त्याला. विदेही असा जन्म दिला, देह नव्हता पण तो मेला नाही, त्याला पुन्हा जन्म दिला त्याने. तर म्हणजे त्यांनी इच्छा मारून नाही टाकल्या, पण आता इच्छेला सुद्धा त्यांनी जरा अपलिफ्ट केलं. त्यामुळे इच्छा सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या उंचावल्या इच्छा. म्हणजे आधी माझा फक्त शरीरात रस होता, तो आता मनाच्या लेव्हलला कुठल्या तरी वेगळ्या लेव्हलला आपण नेतो. तर यू हॅव टू अपलिफ्ट युअर सेल्फ इफ यू वॉन्ट टू गो टू शिवा. आणि आज शिवपार्वतींच्या मिलनाचा दिवस आहे. त्यांचं लग्न ह्या याने होतं. आणि पार्वती सुद्धा आधीच्या जन्मात तिने जी चूक केलेली असते की आईवडिलांची परवानगी नसताना लग्न केलंय. हट्टाने ना, बालिश, बालिशपणा, हट्टाने की नाही मी करणारच, मी हे करणारच, असं कसं नाही होत. इथे नाही, ती आई वडील पूर्ण कन्व्हिन्स होईपर्यंत ती थांबली, शांत राहिली. सो तुमच्यातला जो भाव आहे, प्रेमभाव आहे, अंतरंगातला जो प्रेमभाव आहे, लोकांना आनंदाने सामोरं जायचा जो भाव आहे तो जागा करायचा. हे पार्वतीने साधना काय केली, पार्वतीने शंकरापर्यंत पोहोचण्यासाठी साधना काय केली, की तो म्हणाला हा आता आता ओके आहे, आता मी तुझ्याशी लग्न करू शकतो. आणि शिवपार्वती आपल्याला माहितीये पहिलं जे त्यांचं मिलन आहे आपल्या शरीरातलं ते हृदयस्थानात आहे. कालच आपण हार्ट चक्राचं मेडिटेशन घेतलं, कालच व्हॅलेंटाईन डे झालाय. सो इट इज अबाउट द इनर व्हॅलेंटाईन, हार्ट चक्र, द yin and yang मीटिंग इच अदर. बाकीच्या जे खालची चक्र आहेत ते सांसारिक चक्र आहेत. इथून पुढे हृदयाच्या पुढे तुम्ही वरती खरं चढायला लागता आणि इट इज द मीटिंग पॉइंट ऑफ द इनर अँड द आउटर. अंतरंग आणि बहिरंगाचा जो केंद्रबिंदू आहे तो हृदय आहे. ते एक ते भेटतात एकमेकांना, तिथे करुणेचा पाझर फुटतो. आणि तिथे आपल्याला माहितीये मारुतीने जे रामाचं स्थान कुठे आहे म्हटलं त्याची छाती फाडून दाखवलं. ह्या कथा तत्वाच्या लेव्हलला विचार करायचा. ह्याचा अर्थ तो जो देव जो पहिला बसतो, मी दास होऊ शकेन, मी तुझी पत्नी होऊ शकेन, तो पहिलं फिलिंग जे आहे ते इथे येतं, विच इज अबाव द बॉडी.
मन जुळतात आपण म्हणतो ना. आपण म्हणतो की मन जुळली की तुम्ही जवळ असा नसा, फिजिकल हून दूर, म्हणजे तुम्ही मैलोन मैल लांब राहत असलात. आपल्याला मित्रत्वाच्या नात्यांमध्ये माहितीये, मैलोन मैल दूर आपण असलो ना तरी नुसतं इथे मनात माझ्या विचारला की माझ्या माझ्या मैत्रिणीची आठवण आली, की मला माहितीये की तिथे लांब असली तरी तिला माझी आठवण आली. एवढे आपण कनेक्टेड असतो मनाने. आणि ते मन आपल्या हृदयात आहे, तर तिथे पहिलं मनाने कनेक्ट केलं पाहिजे. त्या लेव्हलला पार्वती आल्यावर विवाह झाला. तर आपल्याला सुद्धा जर का शिवापर्यंत पोचायचं असेल, शिवत्वापर्यंत पोचायचं असेल, तर आपल्याला सुद्धा कमीत कमी हृदयापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत जायलाच पाहिजे. यू हॅव टू अपलिफ्ट युअरसेल्फ फ्रॉम द मूलाधार, स्वाधिष्ठान. अपलिफ्ट म्हणते हा, म्हणजे त्यांना सोडून नाही द्यायचंय. नाहीतर आपण काय करतो, स्पिरिच्युअल, आध्यात्मिक प्रगती केलेले लोक खालच्या चक्रांना महत्वच देत नाहीत. नाही, पण आपल्याला जरी शरीराच्या वरती जायचं असेल तरी सुद्धा शरीरात राहूनच शरीराच्या वरती जायचं. म्हणजे हे बॅक एंड सोडायचं नाहीये. आणि मी ह्याचं उदाहरण नेहमी देते की आपल्याला हवेत हवेत जायचं आहे आता. पण हवेतला इथे नितीन मामा ते आहेत, ते सांगू शकतील. हवेत फिरायचं असेल तरी ग्राउंडवर किती त्याला लागतं. इफ यू आर वेल ग्राउंडेड इनफ तर विमानाला काही होत नाही. विमानाचा सगळा संपर्क हे ते सगळं ग्राउंडवर आहे. तर त्यामुळे आपण त्या मूलाधाराचा संपर्क सोडायचा नाहीये, स्वाधिष्ठानाचा संपर्क सोडायचा नाहीये, मणिपूर चक्राचा संपर्क सोडायचा नाहीये. त्यांचं स्वतःची कार्य आहेत ह्या शरीरासाठी महत्वाची, व्यावहारिक कारणासाठी महत्वाची. त्यामुळे ते करून आपल्याला स्वतःला अपलिफ्ट करायचं आहे. म्हणजे ते सोडून नाही द्यायचं, त्याला महत्वच द्यायचं नाही असं नाही करायचं. त्यामुळे पार्वतीचा रोल काय आहे? शिवाला शिव तरल अवस्थेत होता, ध्यानाच्या अवस्थेत होता, म्हणजे तरल अवस्थेत होता. तो त्याचं विमान खाली आणायलाच तयार नव्हता. कळलं? पार्वतीने काय केलं, साधना केली, म्हणजे तिने खालून संपर्क केला. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. राम सीतेचा स्वयंवर म्हणजे सुद्धा हीच कथा आहे. इथे इथे राहून आय हॅव टू पुल, ते जे वरती हवेत उडताय ना त्याला मला खाली आणायचंय. तर ते हवेत उडणार तर तयारच नाही ना होणार. इथे एवढं दुःख, इथे एवढं प्रॉब्लेम्स सगळे नको ना. तिथे मी आनंदात आहे, कशाला खाली येऊ? ध्यानात आहे मी, शिव म्हणतोय. म्हणजे आपण आपला जो आत्मबोध आहे, आनंदमय कोश आहे, त्याच्यातच राहायचं, कशाला खाली यायचं? तर इंटरेस्टच नसतो त्याला. तर त्याला खाली आणण्याची प्रक्रिया पार्वती करते, बिकॉज इट इज ऑलवेज अ बॅलन्स बिटवीन. कारण तिचीच ही प्रकृती, हे सगळं तिचंच आहे ना. संसार, ब्रह्म माया आपण म्हणतो, ही माया पण शिवाचीच आहे. जे शिव आणि शक्ती काही वेगळे नाहीत, आणि ही शक्तीचीच ही सगळी माया आहे. त्यामुळे ही माया पण तेवढीच महत्वाची आहे जेवढा शिव महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही टोकाला राहून चालत नाही. ना सतीच्या टोकाला राहून चालत, ना शिवाच्या त्या दुसऱ्या टोकाला राहून चालत. तुम्ही मध्यात यायला लागतं. आज महाशिवरात्रीचा दिवस हा पूर्ण यिन यान बॅलन्सचा दिवस आहे. अंडरस्टँडिंग युअर ओन यिन अँड युअर ओन यान. तुमच्यातलं स्त्रीत्व आणि तुमच्यातलं पुरुषत्व, आपल्यात दोन्ही आहे आणि दोन्हीचा बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे टिपिकली आपण म्हणतो स्त्री ही घाबरट, मी एकटी नाही जाणार, मला कोणाचा तरी आधार लागतो. ही टिपिकल आपण स्त्रीची लक्षणं सांगतो. पण असं लक्षात घ्यायचं की पार्वती म्हणजेच दुर्गा आहे. ती घाबरणारी नाही. पार्वती जर तुम्हाला व्हायचं असेल तर अभय तुम्हाला, योग्य वेळेला जिथे गरज असेल तिथे तुम्हाला ती भूमिका पण करता आली पाहिजे. तर आपल्यातलं जे यंग लेवल आहे, मॅस्क्युलिन लेवल आहे, स्त्रियांच्यातली मॅस्क्युलिन लेवल आणि पुरुषांच्यातली फेमिनिन लेवल, म्हणजे नॅचरली पुरुष असतात
त्यांच्यातली ती फेमिनिटी कमी असते. सो दे हॅव टू वर्क ऑन द फेमिनिटी. म्हणजे काय आहे? प्रेम आहे, एकमेकांना बांधून ठेवणं आहे, या ज्या क्रिया आहेत, थोडस तरी घरात लक्ष देणं, जी नॅचरल टेंडन्सी पुरुषांची बाहेर जायची असते, तरी थोडस तरी घरात लक्ष द्या हो असं. आणि बायकांनी थोडस तरी अभय, म्हणजे पुरुषांसारखं ते कसे एकटे हिंडतात कुठे, काही बिनधास्त असतात, तसे बायका अनेक असतात ती माझ्यासारखी, कोणीतरी लागतं बरोबर, त्याशिवाय मी जाऊच शकत नाही वगैरे, असे जे असतात, वी हॅव टू अपलिफ्ट अवर सेल्स. बस झालं, कोणीतरी बरोबर लागतं म्हणणं. जेव्हा लागेल तेव्हा जा कोणाबरोबर तरी, पण एकट्यालाही जाता आलं पाहिजे. वी हॅव टू विन अवर फिअर, विच इज अ नॅचरल वे फॉर वुमेन. की सहज भयामध्ये स्त्रिया असतात, कारण त्यांचा जो असतो तो सेंट्रीफ्युगल फोर्स असतो, आणि पुरुषांचा जो फोर्स असतो तो सेंट्रीपिटल फोर्स असतो, बाहेर जाणारा. आणि स्त्रियांचा सेंट्रीफ्युगल असतो. सो त्या हे दोन्ही एकत्रच नांदायला लागतात. एकत्र नांदले तर आपण ते कमळ फुलू शकतो. एक त्याला स्टॉक असतो आणि खाली ते कमळ चिखलात असतं. तर त्या चिखलाचं महात्म्य काही कमी नाही, कारण तेच त्या कमळाला धरून ठेवतं आणि ते त्याला उडून देत नाही. आणि मग उडतो तो काय, सगळीकडे सुगंध जातो. तसा आपण आपण ती आपली अवस्था करणं, म्हणजे रेग्युलर ध्यान करणं. त्याने आपण त्या शिव पार्वती, किंवा आपण अ, अर- अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर हा जो संकल्प आहे, हा अगदी थर्ड आय चक्राचा संकल्प आहे. हा, पण शिव पार्वतीचं जे पहिलं मिलन आहे ते हार्ट चक्राशी आहे. नंतर यू हॅव टू अपलिफ्ट युअर सेल्फ टिल द थ्रोट चक्र, देन टू द थर्ड आय लेवल. तर आपल्याला हे स्वतःला अपलिफ्ट करण्याची प्रक्रिया म्हणजेच साधना आहे, म्हणजेच नित्य ध्यान आहे. म्हणजेच दिवसभर आपण योगाची साधना असेल, भक्तीची साधना असेल, कुठल्याही ह्या साधना असतील, तर ह्या ज्या नित्य साधना आहेत आपण करतो, त्या त्या साधना महत्वाच्या. त्याच आपल्याला हा बॅलन्स टिकवायला उपयोगी पडतील. आणि आजच्या जगामध्ये हा बॅलन्स खूप महत्वाचा आहे. मला खूप आनंद वाटतोय की आज इथे ये जरा, की आज की माझी नात स्वरा आज ही पण अटेंड करते. आणि आता इथे संजीवनी पण आहे, ती पण अटेंड करते. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आणि आज तिला मी खूप अट्रॅक्शन दिलेलं आहे, ते मी काय करणार आहे ते तिला आधी सांगितलंय, त्यामुळे ती एकदम वेल प्रिपेअर्ड आलेली आहे की मला हे करायचंय म्हणून. तर आपण आता साधनेला सुरुवात करू. आज आपण काय करणार आहोत ते मी सांगते आधी, म्हणजे तुम्ही त्याचं प्रेपरेशन मनाने करा. शिवपार्वतीचा विवाहाचा दिवस आहे. तर आपण सगळे वराडी, तर आपण जाऊयात. त्यांचं जे विवाह स्थान आहे, तर हे हिमालयात त्रियुगी नारायण म्हणून जागा आहे. कुठे बरं? हिमालयात त्रियुगी नारायण जागा आहे. रुद्रप्रयागच्या जवळ आहे कुठेतरी. तिथे आपल्याला, आपण ते तिथे जायला अ, गेलेलो नसलो तरी काही बिघडत नाही. आपल्याला शिव आणि पार्वतीचा विवाह आहे उत्तराखंड. व शिवपार्वतीचा विवाह आहे, त्यामुळे सर्वांना, जगातल्या सगळ्यांना बोलावणं आहे हो आज, की विवाहाला या. सगळे आपण वऱ्हाडी आहोत आणि आपण जायचंय. कोणाला मुलीकडून जायचंय, कोणाला मुलाकडून जायचंय, ते तुम्ही ठरवा. आपल्याला कोणाकडून जायचंय ते, पण आपल्याला त्या वऱ्हाडाबरोबर जायचंय, हिमालयात जायचंय. आणि बघूयात हिमालयात आपल्याला त्यांचा विवाह अनुभवता येतोय का. कोणाला विवाह अनुभवायचा नसेल आणि नुसतंच हिमालय भ्रमण करायचं असेल, तर निश्चित करूयात. आणि ह्या दिवशी असं लक्षात घ्यायचं की शिव हा पार्वतीचा हात धरतो, म्हणजेच जे आपलं आत्मस्वरूप आहे, तो आपल्या या मायेचं जे स्वरूप आहे त्याच्याशी
संधान साधतो ना. आपण सगळे आहोत हे त्या मायेच्या स्वरूपात आहोत. आणि तो शिव आहे म्हणजे तो पुरुष तत्व आहेत. आणि त्यांचं एकमेकांचं संधानाचं जी संधी आहे ती म्हणजे आजचा दिवस आहे. तर हा आजच्या दिवसाला आपण पण ती संधी साधूयात आणि थोडस थोडस ऍस्ट्रल ट्रॅव्हल करून येऊयात, हिमालयात जाऊन प्रत्यक्ष कैलासाचं दर्शन घेऊ शकता. अख्खा हिमालय आहे तोच मुळी अ, शिवाचं स्थान आहे. पण इन पर्टिक्युलर आपण कैलास अ, पर्वत म्हणतो. हा, तर कैलास पर्वताला जाऊन येऊयात. असं असं म्हणतात की कैलास पर्वतावर अं, पर्वतावर चढत नाहीत, कारण कैलास पर्वत म्हणजेच शंकर. त्यामुळे आपण त्याच्या अंगावर चढत नाही, तर त्याच्या पायथ्याशी प्रदक्षिणा घालतो असं म्हणतात. ही भूमिका आहे. इथे काही जण आहेत की मी पास्ट लाईफ रिग्रेशनची जी शिबिरं घेते, इंटेन्सवाली शिबिरं असतात ती. तर त्या शिबिरांमध्ये कैलासचं दर्शन मी अनेक वेळेला हे ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलेलं आहे. तेव्हा हो, आणि कैलासाचा जो अनुभव येतो, प्रत्यक्ष तुम्ही जाऊन आला असलात तरी तो वेगळा अनुभव असतो. ॲस्ट्रली तुम्ही जाऊन येता तेव्हा तुम्हाला जे डिटेलिंग दिसतं किंवा त्या तिथे ज्या एनर्जीचं फिलिंग येतं, ते प्रत्यक्ष जाऊन आलेल्यांना सुद्धा तेवढं फिलिंग येत नाही. एवढं ॲस्ट्रल ट्रॅव्हलचं महत्व आहे. आणि आपल्याला ते काहीतरी देऊन जातं. आणि असं म्हणतात की हा शिव आहे, मग तो कैलासाच्या पर्वताच्या इथला असो किंवा त्या त्रियुगी नारायणाच्या इथे त्यांचा जो इथे विवाह होणार आहे तिथला असो, तर शिव आणि पार्वती दे आर ब्लेसिंग अस. कैलास पर्वत आहे ना, तिथे सुद्धा एक पार्वतीचा पर्वत आहे छोटासा, आणि मानसरोवर आहे. तर नंदीचा सुद्धा तिथे स्थान आहे. तर तुम्ही कुठेही जा, इथे त्रियोगी नारायणाला जा किंवा कैलासला जा किंवा इतर कुठला पर्वत तुम्हाला बघायचा असेल, तिथे आपण जाऊयात. आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल करणार आहोत. थोडीशी मनाची तयारी करा, कुठे जायचंय आपल्याला ते. अजून एक सांगते, हुकमी जाता येतच असं नाही. काही काही वेळेला ना, शिवाला काहीतरी तुम्हाला दाखवायचं असेल, शिव पार्वतीला दाखवायचं असेल, तर ते तुम्हाला तिथे घेऊन जातील. जस्ट अलाव देम. बिकॉज आपल्या प्रत्येकाला काहीतरी वेगळं जाणून जाणून घेण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी इन्स्ट्रक्शन्स देईन, मी इन्स्ट्रक्शन्स या दोन्हीच्या देईन. या दोन्ही व्यतिरिक्त काहीतरी स्पॉन्टेनियसली तुम्हाला कुठे गेलात तुम्ही तरी जरूर अलाव युअरसेल्फ टू बी स्पॉन्टेनियस. हा, आणि नंतर आपण बघूयात कसे काय अनुभव येत आहेत ते. तर आपण आता डोळे मिटून बसू, थोडस पाणी पिऊन घ्या. ऍस्ट्रल ट्रॅव्हल करायचं आहे, आता मी म्हटलं ना, ग्राउंडिंग आपलं इथे पक्क असलं पाहिजे. पाणी पिऊन घ्या. अगदी 2 घोट पेलं तरी चालेल. 2 घोट पाणी. काय झालं? स्टॉप व्हिडिओ केलं चुकून. लाईट कर. कशी स्पॉटलाईट करायची विसरली. काही हरकत नाही. आपण आता सुरुवात करूयात. डोळे मिटून घ्या. जाणीव श्वासावर. पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. शरीर अगदी हलकं सोडून घ्यायचंय.
डोक्यापासून पायापर्यंत शरीर अगदी हलकं आहे. कुठेही पाय एकमेकांना मांडी घालून बसला असलात तर वेगळं, पण खुर्चीवर बसला असलात तर पाय क्रॉस नका ठेवू. सेपरेट ठेवा आणि पाय जमिनीला टेकलेले असू देत. तसंच बसला असाल तर हात क्रॉस नका ठेवू, हात मोकळे ठेवा. आपल्याला ऍस्ट्रल ट्रॅव्हल करायचंय, कुठेही शरीर लॉक नको. शरीर अगदी हलकं 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 झालेलं आहे. डोळे मिटलेलेच असू देत. असं मनाने विचार करायचा आहे की आपलं शरीर फुग्यात कशी हवा भरतो तसं मोठं मोठं होत आहे, हलकं होत आहे. प्रत्येक श्वासागणित हवा भरली जाते आणि शरीर आपलं फुगत आहे, मोठं होत आहे, मोठं होत आहे, हलकं होत आहे, हलकं होत आहे. पुन्हा श्वास सोडून देताना शरीरातली हवा काढून घ्या. शरीर नॉर्मल आत्ता आहे तसं येऊ देत. विशेषतः जर कुठलं अंग दुखरं अंग असेल, काही असेल तर तिथे हवा भरायची विसरू नका. हलकं करायचंय तिथून शरीर. आणि आपल्याला शिव पार्वतीचा विवाह सोहळा बघायला जायचा आहे. तर त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी मिळणार आहे. रिटर्न गिफ्ट देतात ना. तुम्ही काय देणार शिवपार्वतीला प्रेझेंट म्हणून, तो पण विचार करून ठेवा की मी काय करीन असं तुम्ही त्यांना प्रॉमिस करू शकाल. प्रॉमिस म्हणजे टू द बेस्ट ऑफ युअर ॲबिलिटी, हे विसरायचं नाही. टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी असेल तेच. दुसऱ्याशी संबंधित असलेलं काहीही द्यायचा विचार नाही करायचा. स्वतःशी संबंधित असलेलं आपल्या आत्मउन्नतीसाठी. कारण शिव आणि पार्वतीला आपली आत्मउन्नती आपण करतोय हेच सगळ्यात आवडणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांना आवडेल असं आपण आहे द्यायचं आहे. आणि आपल्याला रिटर्न मध्ये ते पण काहीतरी देणार आहेत, रिटर्न गिफ्ट. आणि गंमत अशी आहे की आपल्या प्रत्येकाला ते आपल्याला हवी ती देणार आहेत गिफ्ट. आपल्याला आवश्यक आहे आत्मउन्नतीसाठी ती गिफ्ट आपल्याला देणार आहे. आपले काही गुण विकसित करतील ते, जस्ट बाय द टच. नुसता स्पर्श करतील आणि मे बी आपले ते गुण विकसित होतील. आपली काही दुखणी असतील तर ती नुसत्या स्पर्शाने निघून जातील. सो जस्ट अलाव व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. आणि आता पुन्हा श्वासाबरोबर शरीर मोठं मोठं होत आहे अशी कल्पना करायची. प्रत्येक श्वास घेताना शरीर फुगायला लागलाय, फुगायला लागलाय. आणि जशी फुग्यात हवा भरतो तशी आपल्या शरीरात आपण हवा भरतोय. शरीर जसं मोठं मोठं होत आहे तसं हलकं होत आहे, हलकं होत आहे, हलकं होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर असं आपलं गोल झालेलं आहे. फुग्यासारखं गोल झालंय, हलकं झालंय, हलकं झालंय, अतिशय हलकं झालंय. आणि असं हे हलकं झालेलं शरीर आता हवेत वरती वरती जायला लागलं.
फुगा कसा हवेत वरती जातो, तसा आपलं हे शरीर हवेत वरती जात आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला इमॅजिन करायला काही हरकत नाहीये. कोणाला प्रत्यक्ष अनुभूती आली तर अजूनच चांगलं. ज्यांना प्रत्यक्ष अनुभूती येत नाही असं वाटेल त्यांनी इमॅजिन करायचं हे सगळं होत आहे. आणि हा शरीराचा फुगा आहे जो, शरीर आपलं बाहेर आता हिमालयात जाणार आहे हा फुगा. हिमालयात जाता जाता आपल्याला खालची काही महाशिवरात्रीला चालू असलेले ते सोहळे आहेत. अनेक देवळांमध्ये रोषणाई असेल. आपण इथून ठाणा मुंबई इथून आपण चाललोय हिमालयापर्यंत. तर वाटेतली जे सगळे शहरं असतील, छोटी खेडी असतील, तिथे आज महाशिवरात्रीचा उत्सव सगळीकडे चालू असेल. अतिशय आनंदी वातावरण सगळीकडे असेल. ती रोषणाई, तिथला उत्साह, तिथे कुठे नाटक चालू असेल, कुठे काही चालू असेल, ते बघत 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 उत्तरेला जायचं आहे. हा फुगा अजून अजून हलका होत जाईल. जसजसा हलका होईल तसतसा तो अजून वरती जाईल, अजून उत्तरेला जाईल. आणि असं करत 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 आपल्याला आनंद होतोय अतिशय हे भ्रमण करताना. आणि आता आपण पोचणार आहोत आता हिमालयात. कोणाला पार्वतीच्या वराडाबरोबर जायचं असेल तर तिथे तसं जाऊ शकतो तुम्ही. नाहीतर शिवाबरोबरच्या वराडात जायचं असेल तर तसंही जाऊ शकतो. कैलासला जाऊयात आधी आणि मग विवाहाला जाऊयात. कैलास पर्वतावर सुद्धा विशेष आनंद आहे आजच्या दिवशी. आपल्याला दिसतोय कैलास पर्वत, तिथला आनंद दिसतोय. तिथे असं म्हणतात की शिवाच्या वराडात दानव पण होते, प्रेतात प्रेतात्मे होते, सगळे यक्ष किन्नर जे जे आपण योनी म्हणू त्या सगळ्या योनी शिवाच्या वऱ्हाडाबरोबर होत्या. देव पण होते. वाजंत्री, जे एरवी शांत असलेला कैलास आज अतिशय आनंदी आणि उत्साहाचं वातावरण तिथे होतं. आणि हे वऱ्हाड, त्या वऱ्हाडाचे आपण भाग आहोत. काही जण पार्वतीकडून आलेले असतील नवरदेवाला आणण्यासाठी, काही जण नवरदेवाच्या बाजूने असतील. शिवानी काय वस्त्र परिधान केली आहेत. आजूबाजूचे जे देव दानव हे इतर योनी आहेत सगळ्या, त्यांनी ते कसे आहेत. आणि त्या हिमालयात शिवाबरोबर काही ऋषीमुनी असतील. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे.
आणि याच्यानंतर या विवाहानंतर तारकासुराचा वध करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ऋषीगण सगळे खुश आहेत. तुम्हाला कशा फॉर्म मध्ये दिसतायत ते ऋषीगण? काही जणांना मे बी नुसतं लाईट्स दिसतील, तिथे प्रकाश दिसेल, प्रकाशाचे ठिपके दिसतील. अख्खा कैलास पर्वत लाइटेड दिसेल, प्रकाशमय दिसेल, किंवा जे काही दिसेल. आणि आता आपण त्या लग्न सोहळ्यात जिथे होणार आहे त्या त्रियुगी नारायणाला जाणार आहोत, वाजत गाजत आकाशमार्गाने. त्रियुगी नारायणाला आपण पोचलोय. खूप खूप जण तिथे आहेत, तरी सुद्धा तिथे सगळ्यांसाठी भरपूर जागा आहे. खूप माणसं असली तरी कुठेही धक्काबुक्की नाही, काही नाही, सगळं शांत आणि सिस्टमॅटिक तिथे सगळं कार्य चालू आहे. तिथे पार्वती पण आहे जवळ. पार्वती, शिव, विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मा, सरस्वती यांचं विशेष महत्व. नारद मुनी असतील, तो जो विवाह सोहळा आहे तो बघायचा आहे. ही जी तत्व आहेत, आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व, या तत्वांचा विवाह आहे. ते जोडले जात आहेत एकमेकांशी, एकमेकांबरोबर जोडले जात आहेत. आणि हा विवाह सोहळा अतिशय सुंदर असा संपन्न झालेला आहे. त्या विवाह सोहळ्याचा आनंद आपण घेतोय. आपलं शरीर पूर्ण त्या आनंदाने भरून गेलंय. प्रकाश, तिथली रोषणाई, त्यांनी आपलं शरीरही प्रकाशमय झालेलं आहे. तिथे सुगंध असतील काही, तिथे विवाहाचं जेवण असेल. स्वतः अन्नपूर्णा आहे ती, तिच्या विवाहाचं जेवण आपल्याला मिळतंय. किती स्वादिष्ट असेल. ते जेवण जेवायचं आहे. आणि असं असू शकतं की प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचा पदार्थ मिळाला खायला. आनंदाने भोजन करायचं. आणि आता आपण भोजन झाल्यानंतर शिव आणि पार्वती यांना आपण भेटायला जाणार. आपण एखाद्या रिसेप्शनला कसं कोणाला
नवरा नवरीला भेटायला जातो, तसं आपण आता त्यांना भेटायला जाणार. काही लाईन बिन नाही आहे इथे, आपल्याला डायरेक्ट एंट्री. आणि आपण जो आहेर आणलेला आहे, आपण जो विचार केलेला आहे की हे शिवपार्वतीला मी दिलेलं आवडेल, ते सुदाम्याच्या पोह्यांसारखं सुद्धा असेल एखादी गोष्ट. काही आपले संकल्प असतील, त्यांना काही आपण सांगू शकतो की तुमच्याकडे येण्यासाठी मी अमुक साधना करेन. हा आहेर आपण त्यांना द्यायचा आहे. आणि आता आपल्यातलं सत्व वाढण्यासाठी ते आपल्याला आहेर देणार आहेत, रिटर्न गिफ्ट देणार आहेत आपल्याला, आपल्या पाठीवरून हात फिरवणार आहेत, आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. मे बी आपली नुसत्या स्पर्शाने दुखणी बरी होती. जस्ट अलाव दिस टू हॅपन. ते जो त्यांचा जो प्रकाश आहे, प्रकाश रूपी किंवा स्पर्श आहे त्यांचा, शिव आणि पार्वतीचा, किंवा गंध असेल, किंवा घंटानाद असेल, किंवा इतर कुठला नाद असेल, या नादरूपाने आणि आपल्या संपूर्ण शरीरात शिव आणि पार्वती यांचं हृदयाच्या स्थानातून संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे त्यांचं प्रेम. आपलं शरीर त्या आनंदाने, त्या प्रेमाने, त्या जिव्हाळ्याने, ती अन्नपूर्ण आहे. शिव, त्या देवता सर्व शक्तिमान देवता आहेत आणि त्या त्यांची शक्तीच आपल्याला देत आहेत. त्यांच्यातलं सत्व आपल्याला देत आहेत, आपल्याला मार्गस्थ होण्यासाठी योग्य मार्ग दाखवत आहेत, आपल्याला काही गुण देत आहेत, शक्ती देत आहेत, आपलं मन आणि चित्त शांत करतायत. त्या शरीर मनाचे विकार सहज शांत होत आहेत, कारण त्यांचा स्पर्शच इतका सुंदर आहे की अतिशय सुंदर. ते आनंदात आहेत आणि ते आनंद वाटतायत. हा आनंद घ्यायचाय, संपूर्ण शरीरात भरून घ्यायचाय, आपल्या डोळ्यात भरून घ्यायचाय, आपल्या हृदयात भरून घ्यायचाय, पोटात भरून घ्यायचंय. आणि आता त्यांचा निरोप घ्यायची वेळ आली. तर निरोप घेताना आपण इतर ज्या लोकांचा निरोप घेतो, एखाद्या विवाह सोहळ्यातून निघताना जसं आपण सगळ्यांना हाय बाय करून निघतो, तसं तिथे काही ऋषीमुनी असतील, इतर देवता असतील, त्यांनाही भेटून त्यांचेही आशीर्वाद घ्या.
तुम्हाला जे इच्छित असतील, काही गुरुजन असतील तिथे, सगळे आलेले आहेत तिथे. त्यांच्याकडून शक्ती घ्या. सगळे देवी देवता तिथे हजर आहेत आज या विवाह सोहळ्याला. सगळे ऋषीमुनी, सगळे गुरुजन तिथे आता हजर आहेत. त्यांना सांगा, आता मी पुन्हा माझ्या घरी जातीये. मला तुमचे आशीर्वाद द्या. आणि अतिशय आनंदाने तेही आपल्याला देतायत आशीर्वाद. आपल्या शरीरातला प्रत्येक सेल, प्रत्येक पेशीने पेशी ते आनंदाने भरून गेलेत, शक्तीने भरून गेलेत, प्रेमाने भरून गेलेले. की जी काय आपल्या शरीरात दुःख होती, तर ती विरघळून जात आहेत आता त्या आनंदात, अगदी सहज. आणि आता आपण त्या हिमालयातून परत यायचंय. आकाश मार्गाने परत येतोय आपण. जाताना ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने परत यायला पाहिजे असं नाही, वेगळ्या रस्त्याने येऊ शकतो. वाटेत गंगा नद्या लागतील, त्या नद्या बघत यायच्या. किंवा इतर पर्वतरांगा असतील, इतर गावं लागतील, वरतून बघत 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 अतिशय आनंदाने पुन्हा आपण जिथे शरीर आहे तिथे शरीरात पुन्हा प्रवेश करायचा आहे. आणि शरीराच्या जडत्वाची जाणीव हळूहळू आपल्याला व्हायला लागली. या जड शरीराची जाणीव व्हायला लागली. तो जो फुगा फुगलेला होता शरीराचा, तो पुन्हा त्याचा नॉर्मल साईज घेतोय, आपला आहे त्या शरीराचा साईज घेतोय. शरीराच्या जडत्वाची जाणीव, श्वासाची जाणीव, श्वासाचं जे घर्षण सुरू आहे नाकामध्ये त्याची जाणीव. आणि आपल्या हृदयात श्वास घ्यायचाय, पोटात श्वास घ्यायचाय. आणि हा जो सगळा अनुभव आता आपण घेतला, तो आता या फिजिकल बॉडीमध्ये स्थिर होऊ द्यायचा आहे. जरा श्वासाकडे लक्ष द्या, शांत राहा. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्या. ते सगळा तो जो आनंद, प्रेम, शक्ती आपल्याला मिळालेली आहे ती आपल्या शरीरात इंटिग्रेट होतीये, सात्मीकरण होत आहे आपल्या शरीराबरोबर त्याच. आणि असा हा आता पुन्हा वर्तमानात यायचं आहे आपल्याला. त्यासाठी दीर्घ श्वसनाची 2-3 आवर्तनं करायची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थोडीशी हातापायाची हालचाल करायची, अतिशय हलकेपणी. बोट, पायाची बोट, डोकं, मान थोडंसं हलवायचंय. कारण आपण खूप सूक्ष्मातून एकदम स्थूलात येतोय, त्यामुळे सावकाश मुवमेंट्स करा, जॉईंट्सच्या मुवमेंट्स करा थोड्याशा. आपण ग्राउंडिंग करतोय. आणि मग सावकाशीने डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. हरिओम तत्सत. जवळ पाणी घेऊन बसलाय तर थोडं पाणी प्या.